अवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 7 व्हॅरिएशन मधील प्रॅक्टिस सेट 7.1 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करूया. सी डायरेक्ट व्हॅरिएशन. इथं मी एक टेबल ड्रॉ केलेला आहे. नंबर ऑफ नोटबुक्स इट इज डिनोटेड बाय लेटर x अँड कॉस्ट ऑफ नोटबुक्स इट इज डिनोटेड बाय लेटर y. इज इट क्लिअर? सी इन दिस टेबल 12 नोटबुक्स ची प्राइस किती आहे 240. दॅट मीन्स 1 डझन नोटबुक्सची प्राइस ही 240 आहे. दॅट मीन्स 1 नोटबुकची किती असणार आहे 20. इज इट क्लिअर? हा जर रेशो आपण घेतला तर 1 नोटबुकची प्राइस ही 20 येते आहे. त्यानंतर 2ची किती असणार आहे 40 असणार आहे. त्यानंतर 3 नोटबुक्स 60 रुपीज अँड 4 नोटबुक्स 80 रुपीज. दॅट मीन्स इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर नंबर ऑफ नोटबुक्स जर आपण इन्क्रीज केल्या तर कॉस्ट सुद्धा काय होते आहे इन्क्रीज होते आहे. इज इट क्लिअर? हेच आपण ॲरो थ्रू समजून घेऊया. सी हिअर नंबर ऑफ नोटबुक्स इन्क्रीजेस, त्यानंतर कॉस्ट ऑल्सो इन्क्रीज. जर आपण हेच रिव्हर्स डायरेक्शननी घेतलं तर 4 नोटबुक्स असताना 80 रुपीज द्यावे लागत आहेत. त्यानंतर 3 केल्या तर 60 रुपीज द्यावे लागत आहेत. 2 केल्या तर 40 रुपीज. दॅट मीन्स रिव्हर्स डायरेक्शनने. दॅट मीन्स नोटबुक्स जर आपण कमी केल्या तर कॉस्टसुद्धा काय होते कमी होते. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हे जे ॲरो आहे दॅट मीन्स नोटबुक्स जर आपण इन्क्रीज केल्या तर कॉस्टसुद्धा काय होते इन्क्रीज होते. तसंच नोटबुक्स जर आपण कमी केल्या तर कॉस्टसुद्धा काय होणार आहे कमी होणार आहे. इट शोज डायरेक्ट प्रपोर्शन. हे आपण स्टँडर्ड 7th मध्ये सुद्धा डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे. इज इट क्लिअर? जेव्हा हे दोन्ही ॲरो एका डायरेक्शनला असतील एकतर अप हेडेड किंवा डाऊन हेडेड, एकाची व्हॅल्यू वाढली की दुसऱ्याचीही वाढते, एकाची कमी झाली की दुसऱ्याचीही कमी होते. दॅट मीन्स इट शोज डायरेक्ट प्रपोर्शन किंवा डायरेक्ट व्हॅरिएशन असं सुद्धा आपण म्हणू शकतो. इज इट क्लिअर? सो इथं जर आपण रेशो घेतला दॅट मीन्स रेशो ऑफ नंबर ऑफ नोटबुक्स अँड देअर कॉस्ट. दॅट मीन्स रेशो 12/240, त्यानंतर 1/20, 2/40, 3/60, 4/80 असा जर आपण रेशो घेतला तर या प्रत्येक रेशोमध्ये आपण इज इक्वल टू साईन दिलेला आहे. कारण हा जर रेशोच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या जर आपण कट केल्या तर 1/20 हेच आन्सर येत आहे. इज इट क्लिअर? 12/240 दॅट मीन्स 12 1 चा 12, 12 2 चा 24 आणि हा 0 दॅट मीन्स 1/20. त्यानंतर इथं सुद्धा 2/40चं 2 1 चा 2 अँड 2 2 चा 4 आणि हा 0 दॅट मीन्स 1/20. इज इट क्लिअर? त्यानंतर 3 1 चा 3, 3 2 चा 6 आणि हा 0 दॅट मीन्स 1/20. इज इट क्लिअर? 4 1 चा 4 अँड 4 2 चा 8 आणि हा 0 दॅट मीन्स 1/20. दॅट मीन्स हा जो रेशो आहे x/yचा तो काय आलेला आहे कॉन्स्टंट आलेला आहे आणि तो 1/20 हा आलेला आहे. दॅट मीन्स डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये काय होत असतं हा जो रेशो आहे तो कॉन्स्टंट येत असतो. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हेच आपण कसं लिहू शकतो x इज डायरेक्टली प्रपोर्शन टू y. हे जे लेटर आहे ते ग्रीक लेटर आहे, याला अल्फा म्हटलं जातं आणि हे अल्फा हेच आपण कसं रीड करतो x इज डायरेक्टली प्रपोर्शन टू y. आणि ह्याचंच इक्वेशन आपण कसं तयार करणार आहे x इज इक्वल टू ky. तर इथं k म्हणजे काय आहे कॉन्स्टंट. दॅट मीन्स आत्ताच आपण पाहिलं डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये x/y हा कॉन्स्टंट येतो. दॅट मीन्स रेशो काय येत असतो कॉन्स्टंट. म्हणजेच हेच आपण कसं लिहू शकतो x/y इज इक्वल टू k. दॅट मीन्स रेशो इज इक्वल टू कॉन्स्टंट. इज इट क्लिअर? आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सी दी फर्स्ट क्वेश्चन. राईट दी फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग दी सिम्बॉल ऑफ व्हॅरिएशन. अँड फर्स्ट स्टेटमेंट इज circumference C of this circle is directly proportional to its radius. इथं जर आपण फिगर थ्रू समजून घेतलं तर सर्कम्फेरन्स इथं मी एक सर्कल ड्रॉ करते. हे जर आपण सर्कल घेतलं तर सेंटर पासूनचं सर्कम्फेरन्स पर्यंतचं डिस्टन्स दॅट मीन्स r असतं. इज इट क्लिअर? दॅट मीन्स रेडियस. आणि ही जी बॉर्डर आहे हे म्हणजेच काय आहे सर्कम्फेरन्स ऑफ सर्कल. दॅट मीन्स सर्कम्फेरन्स जर आपण इन्क्रीज केला सपोज हा सर्कम्फेरन्स जर आपण मोठा केला तर
सेंटरपासूनचं सर्कम्फेरन्सपर्यंतचं डिस्टन्स, दॅट मीन्स ही रॅडियस, ही सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. जितक्या दॅट मीन्स सर्कम्फेरन्स जर आपण वाढवला तर रॅडियससुद्धा वाढते. म्हणजे हेच आपण कसं सांगू शकतो, सर्कम्फेरन्स इट इज डिनोटेड बाय सी, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रॅडियस. म्हणजे सर्कम्फेरन्स जर आपण इन्क्रीज केला तर रॅडियससुद्धा इन्क्रीज होते आहे. जितक्या म्हणजे हेच आपण असं सी इज डायरेक्टली प्रपोर्शन टू आर असं लिहू शकतो. जितक्या हेच आन्सर आपण सी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर, हेच आपलं आन्सर आहे. देन सेकंड स्टेटमेंट, सी consumption of petrol L in a car and distance traveled by that car D are direct variation. म्हणजे पेट्रोल आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. सपोज 1 लिटर पेट्रोल मध्ये एक कार जर 60 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करत असेल, हे डिस्टन्स आहे. इज इट क्लिअर? 1 लिटरमध्ये जर 60 किलोमीटर जात असेल तर सपोज आपण 2 लिटर पेट्रोल जर फिल केलं तर तीच कार 120 किलोमीटर जाणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर 3 लिटर जर फिल केलं तर 180 किलोमीटर जाणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स जर आपण पेट्रोल इन लिटरमध्ये जर इन्क्रीज केलं तर डिस्टन्ससुद्धा काय होणार आहे, डिस्टन्स इट इज डिनोटेड बाय डी, हे सुद्धा इन्क्रीज होणार आहे. दॅट मीन्स हेच आपण कसं लिहू शकतो, एल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डी. म्हणजे ही क्वांटिटी वाढवली तर ही सुद्धा वाढते आणि ही कमी केली तर ही सुद्धा कमी होते. जे क्लिअर? सो ह्याचा आन्सर आपण कसं लिहू शकतो, एल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डी. एल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डी. जे क्लिअर? देन see the question number 2. Complete the following table considering that the cost of apples and their number are in direct variation. इथं cost of apples y ने इंडिकेट केलेला आहे आणि नंबर ऑफ ॲपल्स x ने इंडिकेट केलेला आहे आणि y आणि x हे डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आहेत. सो आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचा आहे. सो y आणि x हे डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आहेत. म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतो, y इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स. जे क्लिअर? आणि जेव्हा ह्यांच्यात डायरेक्ट प्रपोर्शन असतं दॅट मीन्स एक व्हॅल्यू इन्क्रीज केली की दुसरी सुद्धा इन्क्रीज होते. दॅट मीन्स जर आपण ॲपल इन्क्रीज केले तर कॉस्टसुद्धा इन्क्रीज होणार आहे. या कंडिशनमध्ये रेशो हा काय असतो, कॉन्स्टंट असतो. म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतो, सुरुवातीला इक्वेशन तयार करूया. वाय इज इक्वल टू के एक्स. जे क्लिअर? हे इक्वेशन झालेलं आहे. दे तर कॉन्स्टंट आपण कसा काढू शकतो, कॉन्स्टंट दॅट मीन्स हा रेशो काय राहत असतो, जेव्हा डायरेक्ट व्हेरिएशन असतं तेव्हा रेशो हा कॉन्स्टंट असतो. दॅट मीन्स हेच आपण कसं लिहू शकतो, वाय अपॉन एक्स. के इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. तर हा टेबल फिल करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागणार आहे. सो फर्स्ट वी कॅन राईट, फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट constant. Is it clear? That means k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो सुरुवातीला आपण k ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. k इज इक्वल टू, आता y ची व्हॅल्यू पुट करूया. y ची व्हॅल्यू किती आहे, 8 आहे आणि x ची व्हॅल्यू 1 आहे. सो हे जर आपण फिल केलं तर k इज इक्वल टू 8 अपॉन 1. इज इट क्लिअर? दॅट मीन्स के ची व्हॅल्यू किती आलेली आहे, के इज इक्वल टू 8. ही कॉन्स्टंटची व्हॅल्यू आलेली आहे. दॅट मीन्स एकदा का आपल्याला के ची व्हॅल्यू मिळाली की आपण या के च्या व्हॅल्यूवरून इतर व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. इज इट क्लिअर? त्यानंतर या इक्वेशनवरून आपण वायचं इक्वेशन हे तयार झालेलं आहे, केचं इक्वेशन मिळालेलं आहे. त्यानंतर आपण एक्स साठीचं इक्वेशन तयार करूया. सो वी कॅन राईट, जर केचं इक्वेशन काय आहे, के इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. इज इट क्लिअर? त्यानंतर आता आपण
वाय साठीचं तयार करूया. वाय इज इक्वल टू, दॅट मीन्स ही व्हॅल्यू आहे ती डिव्हायडेशनमध्ये आहे. जर आपण ही शिफ्ट केली, दॅट मीन्स इथं डिव्हायडेशनला आहे, ही जर आपण LHSला शिफ्ट केली तर काय होईल, मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. दॅट मीन्स वाय इज इक्वल टू KX. क्लिअर. हे वाय साठीचं सुद्धा इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. आणि त्यानंतर एक्स साठीचं इक्वेशन ऑलरेडी आपण तयार केलेलं आहे. एक्स इज इक्वल टू, तर एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. दॅट मीन्स हा के आपल्याला शिफ्ट करावा लागेल. के इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तो शिफ्ट झाल्यावर काय होणार आहे, डिव्हायडेशनला जाईल. सो एक्स इज इक्वल टू वाय अपॉन के. इज इट क्लिअर. हे तिन्ही इक्वेशन आपण तयार करून घेतलेले. तर टेबल फिल करण्यासाठी टेबलमध्ये आता आपल्याला वायची व्हॅल्यू दिलेली आहे आणि एक्सची काढायची आहे. सो आपण एक्सची व्हॅल्यू काढायची. दॅट मीन्स एक्सचे इक्वेशन सुरुवातीला यूज करणार आहोत. एक्स इज इक्वल टू, एक्सचे इक्वेशन वाय अपॉन के. इज इट क्लिअर. सो वायची व्हॅल्यू 56 दिलेली आहे. ती जर आपण फिल केली तर 56 अपॉन केची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण के 8. दॅट मीन्स हे जर कट केलं तर 8 1 8 अँड 8 7 56. इज इट क्लिअर. दॅट मीन्स एक्सची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू 7. इज इट क्लिअर. त्यानंतर सी टेबल. आता एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे आणि आता वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे आपण वायचे इक्वेशन यूज करूया. वाय इज इक्वल टू KX. इज इट क्लिअर. सो केची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे 8. त्यानंतर एक्सची गिवन आहे 12. सो हे जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर 12 इंटू 8, दॅट मीन्स 12 8 96. वायची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला मिळालेली आहे. ही आपण टेबलमध्ये फिल करणार आहोत. इज इट क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि वायची व्हॅल्यू 160 ही दिलेली आहे. सो आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. दॅट मीन्स आपल्याला एक्सचं इक्वेशन ही वापरावं लागणार आहे. सो वी कॅन राईट एक्स इज इक्वल टू वाय अपॉन के. हे इक्वेशन. इज इट क्लिअर. सो एक्स इज इक्वल टू, वायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 160. इज इट क्लिअर. आणि केची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे 8. इज इट क्लिअर. देन एक्स इज इक्वल टू, हे जर आता आपण कट केलं तर 8 1 8 8 2 16 आणि 0. इज इट क्लिअर. दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू 20. हे आपल्याला एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू आणि अगेन एक्सची व्हॅल्यू या टेबलमध्ये फिल करायचे आहेत. इज इट क्लिअर. देन नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड वन. सी दी क्वेश्चन नंबर थर्ड. इफ m is directly proportional to n when m is equal to 154 and n is equal to 7, find the value of m when n is equal to 14. Is it clear? सो आपल्याला सुरुवातीला mच्या आणि nच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि ज्यावेळी nची व्हॅल्यू ही 14 असेल त्यावेळेस mची व्हॅल्यू किती असा आपला क्वेश्चन आहे. आणि क्वेश्चनमध्ये m इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n. दॅट मीन्स m आणि n हे डायरेक्ट व्हॅरिएशनमध्ये आहेत. इज इट क्लिअर. म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतो, तर मीनिंग काय आहे, ज्यावेळी एमची व्हॅल्यू इन्क्रीज होईल त्यावेळेस एनची व्हॅल्यूसुद्धा इन्क्रीज होणार आहे. दॅट मीन्स हे डायरेक्ट प्रपोर्शन आहे. दॅट मीन्स डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये रेशो हा काय असतो, कॉन्स्टंट असतो. म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतो, के इज इक्वल टू एम अपॉन एन. इज इट क्लिअर. दॅट मीन्स एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन. दॅट मीन्स हेच इक्वेशन कसं तयार होईल, एम इज इक्वल टू के एन. इज इट क्लिअर. सो सुरुवातीला आपल्याला कॉन्स्टंट फाइंड आउट करायचा आहे. सो वी कॅन राईट फर्स्ट we have to find out constant. Is it clear? And it is indicated by letter K. So
सुरुवातीला आपण केची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. के इज इक्वल टू एमची व्हॅल्यू 154 दिलेली आहे आणि त्यानंतर एनची व्हॅल्यू 7. सो 7 1चा 7, 7 2चा 14, रिमेनिंग 1 आणि त्यानंतर हे 4, 14 होतील. अगेन 7 2चाच लागेल, 7 2चा 14. इज इट क्लिअर? के इज इक्वल टू 22. दॅट मीन्स कॉन्स्टंट आपला 22 हा निघालेला आहे. देन आपला क्वेश्चन काय आहे? ज्यावेळी एनची व्हॅल्यू ही 14 असेल त्यावेळेस एमची व्हॅल्यू किती? इज इट क्लिअर? आपण गिव्हन कंडिशन लिहून घेऊया. एन इज इक्वल टू वेन एन इज इक्वल टू 14 देन एम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो आपण एमसाठीचं इक्वेशन लिहूया. एम इज इक्वल टू के एन. इथं आपण ऑलरेडी ते तयार केलेलं आहे. एम इज इक्वल टू के एन. इज इट क्लिअर? सो केची व्हॅल्यू आत्ताच आपण फाइंड आउट केलेली आहे 22 आणि एनची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 14. इज इट क्लिअर? सो सिम्पली आता आपल्याला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 14 2चा 28, 2 कॅरी होतील. अगेन 14 2चा 28 आणि कॅरी झालेले 2, दॅट मीन्स 30. इज इट क्लिअर? सो एमची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे आणि हाच आपला क्वेश्चन होता. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ वन. सी दी क्वेश्चन. इफ एन व्हॅरीज डायरेक्टली ॲज एम कंप्लीट दी फॉलोइंग टेबल. दॅट मीन्स इथं काय सांगितलेलं? एन आणि एम यामध्ये डायरेक्टली प्रपोर्शनमध्ये हे दोन्हीही व्हॅल्यूज आहेत. दॅट मीन्स एन व्हॅरीज डायरेक्टली ॲज एम म्हणजेच हेच आपण कसं लिहू शकतो? एन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एम. दॅट मीन्स ज्यावेळी एनची व्हॅल्यू इन्क्रीज होते त्यावेळेस एमची व्हॅल्यूसुद्धा इन्क्रीज होते. दॅट मीन्स यांच्यामध्ये काय आहे? डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहे. दॅट मीन्स रेशो काय येत असतो? कॉन्स्टंट येत असतो. म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतो? के इज इक्वल टू एन अपॉन एम. इज इट क्लिअर? डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये रेशो हा कॉन्स्टंट येत असतो. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे? हा जो टेबल आहे त्यामध्ये ज्या बॉक्सेस दिलेले आहेत ते आपल्याला फिल करायचे आहेत. दॅट मीन्स आपल्याला टेबल हा कंप्लीट करायचा आहे. सो सुरुवातीला काही ठिकाणी आपल्याला एनची व्हॅल्यू काढायची आहे तर काही ठिकाणी एमची व्हॅल्यू काढायची आहे. सो आपण एनसाठी आणि एमसाठी इक्वेशन रेडी करूया. सो केचं आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. के इज इक्वल टू एन अपॉन एम. इज इट क्लिअर? त्यानंतर आपण एनसाठीचं इक्वेशन तयार करूया. एन इज इक्वल टू इथं एम डिव्हायडेशनमध्ये आहे ते जर आपण शिफ्ट केलं तर ते मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. दॅट मीन्स एन इज इक्वल टू के एम. इज इट क्लिअर? त्यानंतर आपण एमसाठीचं इक्वेशन तयार करून घेऊया. एम इज इक्वल टू आता इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर के हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ते जर आपण शिफ्ट केलं तर ते डिव्हायडेशनला जाईल. दॅट मीन्स एम इज इक्वल टू एन अपॉन के. इज इट क्लिअर? एम इज इक्वल टू एन अपॉन के. सो सुरुवातीला आपल्याला कॉन्स्टंट फाइंड आउट करावा लागतो. सो वी कॅन राईट फर्स्ट we have to find out k, that means constant. So k is equal to n upon m. So n किती आहे? 12 आहे आणि m 3 आहे. यावरून आपण कॉन्स्टंट सुरुवातीला फाइंड आउट करूया. k is equal to 12 upon 3. Is it clear? That means 3 1 3 and 3 4 12. Is it clear? k is equal to 4. हा आपल्याला कॉन्स्टंट मिळालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला एनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि एमची व्हॅल्यू 6.5 दिलेली आहे. सो एनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे आपल्याला एनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट एन इज इक्वल टू के एम. इज इट क्लिअर? सो केची व्हॅल्यू 4 आणि एमची व्हॅल्यू गिवन आहे 6.5.
5. इज इट क्लिअर? यांचं सिम्पली मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 5 4चा 20, त्यानंतर 2 कॅरी होतील आणि 6 4चा 24 आणि कॅरी झालेली 2, दॅट मीन्स 26. इज इट क्लिअर? आणि 1 डिजिट नंतर पॉईंट द्यायचा आहे. दॅट मीन्स एनची व्हॅल्यू किती आलेली आहे? एन इज इक्वल टू 26 ओनली. इज इट क्लिअर? एनची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. ही आपल्याला टेबलमध्ये फिल करायची आहे. त्यानंतर आता एमची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि एनची व्हॅल्यू 28 दिलेली आहे. सो आपण एमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे एमचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट एम इज इक्वल टू एन अपॉन के. इज इट क्लिअर? सो एनची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 28. त्यानंतर केची व्हॅल्यू 4 आपण फाइंड आउट केलेली आहे. इज इट क्लिअर? सो हे जर आपण कट केलं तर 4 1चा 4 अँड 4 7चा 28. सो एमची व्हॅल्यू काय निघालेली आहे? 7. इज इट क्लिअर? हे खूप इझी आहे. सिम्पली आपल्याला फक्त फॉर्म्युले यूज करायचे आहे. देन नेक्स्ट इथं आपल्याला एनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि एमची व्हॅल्यू दिलेली आहे. सो एनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे आपल्याला एनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. सो वी कॅन राईट एन इज इक्वल टू के एम. इज इट क्लिअर? केची व्हॅल्यू 4 आणि एमची व्हॅल्यू गिवन आहे 1.25. इज इट क्लिअर? तर सिम्पली आपल्याला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. हे जर आपण मल्टिप्लाय केलं तर 4 5चा 20 कॅरी 2 होतील. त्यानंतर 4 2चा 8 आणि कॅरी झालेली 2, दॅट मीन्स 10. अगेन 4 1चा 4 आणि कॅरी झालेला 1, दॅट मीन्स 5. इज इट क्लिअर? आणि 2 डिजिट नंतर पॉईंट म्हणजे आपला पॉईंट इथे येईल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स एन इज इक्वल टू 5 ओनली. इज इट क्लिअर? याच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. एनच्या एम आणि अगेन एन या आपल्याला टेबलमध्ये फिल करायच्या आहेत. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट क्वेश्चन, 5th वन. सी दी क्वेश्चन. वाय varies directly as the square root of x when x is equal to 16 and y is equal to 24. Find the constant of variation. That means आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे अँड इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन आणि व्हॅरिएशनचं इक्वेशन सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो गिवन कंडिशन काय आहे? y is directly proportion, that means directly variation to square root of x. That means स्क्वेअर रूट ऑफ एक्स हे आपण असं लिहू शकतो. इज इट क्लिअर? दॅट मीन्स वाय इज इक्वल टू के इंटू रूट एक्स. इज इट क्लिअर? हे आपलं काय तयार झालेलं आहे? इक्वेशन. इज इट क्लिअर? तर आपल्याला आता सुरुवातीला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागत असते, कारण आपल्याला क्वेश्चन काय आहे? फाइंड दी कॉन्स्टंट ऑफ व्हॅरिएशन. दॅट मीन्स के ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सो आपण केचा फॉर्म्युला इथं रूट एक्स आहे ते मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, ते जर आपण इकडे शिफ्ट केलं तर ते काय होणार आहे? डिव्हायडेशनला जाईल. दॅट मीन्स के इज इक्वल टू वाय अपॉन रूट एक्स. इज इट क्लिअर? सो गिव्हन जे आहे एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू ती आपण फिल करूया. के इज इक्वल टू वायची व्हॅल्यू 24 दिलेली आहे आणि एक्सची व्हॅल्यू 16. दॅट मीन्स रूट 16. इज इट क्लिअर? दॅट मीन्स के इज इक्वल टू 24 तर रूट 16, दॅट मीन्स 16चा स्क्वेअर रूट 4 येत असतो. इज इट क्लिअर? तर सिम्पली आता 4नी कट करायचा आहे. 4 1चा 4 अँड 4 6चा 24. इज इट क्लिअर? सो के इज इक्वल टू 6 हा आपला कॉन्स्टंट निघालेला आहे. तर आपल्याला इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन हे सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. सो इक्वेशन काय आपलं तयार झालेलं आहे? वाय इज इक्वल टू के इंटू रूट एक्स.
इज इट क्लिअर. यामध्ये सिम्पली आपण केची व्हॅल्यू पुट करूया. सो वी कॅन राईट कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, constant of variation, that means k is equal to 6. is it clear? हा आपला पहिला क्वेश्चन आहे. देन इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन आपलं काय आहे, y इज इक्वल टू k इंटू रूट x. is it clear? सो या इक्वेशनमध्ये आपण के ची व्हॅल्यू पुट करू शकतो. दॅट मीन्स y इज इक्वल टू 6 इंटू रूट एक्स. इज इट क्लिअर? हे आपलं इक्वेशन निघालेलं आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट क्वेश्चन, 6th one. See the question. The total remuneration paid to the laborers employed to harvest the soybean is in direct variation with the number of laborers. If remuneration of 4 labor is ₹1000, find the remuneration of 70 laborers. म्हणजेच काय सांगितलेलं आहे इथं, रिम्युनरेशन दॅट मीन्स लेबरला जे आपण पेमेंट देतो, लेबरला जो मनी दिला जातो, दॅट मीन्स रिम्युनरेशन. इज इट क्लिअर? सो रिम्युनरेशन आणि लेबर्स यांचं काय आहे, डायरेक्ट व्हेरिएशन आहे. सो आपण सपोज रिम्युनरेशनला जर आपण एम कन्सिडर केलं, दॅट मीन्स तो मनी आहे, सो आपण एमनी कन्सिडर करूया. कोणतंही लेटर आपण कन्सिडर करू शकतो, एक्स वाय वगैरे कोणतंही. सो आपण रिम्युनरेशनसाठी रिम्युनरेशनला आपण एमनी कन्सिडर करूया. इज इट क्लिअर? आणि लेबरसाठी आपण एल कन्सिडर करूया. गिव्हन कंडिशन काय आहे, रिम्युनरेशन आणि लेबर यांच्यामध्ये काय आहे, डायरेक्ट व्हेरिएशन आहे. म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतो, एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल. दॅट मीन्स लेबर जर आपण इन्क्रीज केले तर त्यांना द्यावा लागणारा मनीसुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हे डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहे. म्हणजेच आपण हे कसं लिहू शकतो, एम इज इक्वल टू के एल. हे इक्वेशनमध्ये लिहू शकतो. इट इज इक्वेशन. आणि के इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा रेशो आहे तो कसा राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे, कारण हे डायरेक्ट व्हेरिएशन आहे. इज इट क्लिअर? म्हणजेच के इज इक्वल टू एम अपॉन एल असं आपण लिहू शकतो. इज इट क्लिअर? सुरुवातीला आपल्याला काय सांगितलेलं आहे, 4 लेबर्स आहेत आणि त्यांच्यासाठी दिला जाणारा मनी हा किती आहे, 1000 आहे. या व्हॅल्यूजवरून आपण कॉन्स्टंट फाइंड आउट करू शकतो. सो सुरुवातीला आपल्याला कॉन्स्टंट फाइंड आउट करायचं आहे. सो वी कॅन राईट के इज इक्वल टू एमची व्हॅल्यू किती आहे, 1000. इज इट क्लिअर? त्यानंतर एलची व्हॅल्यू दॅट मीन्स लेबर किती आहे, 4. इज इट क्लिअर? सो के इज इक्वल टू 250. इज इट क्लिअर? हे जर कट आउट केलं तर 250 हे आन्सर येत आहे. सो केची व्हॅल्यू दॅट मीन्स कॉन्स्टंट आपल्याला मिळालेला आहे. देन आपला क्वेश्चन काय आहे की लेबर जर 17 केले, लेबर जर 17 केले तर 17 लेबरसाठी रिम्युनरेशन किती असेल, दॅट मीन्स त्यांना द्यावा लागणारा मनी हा किती असणार आहे. इज इट क्लिअर? आपण कंडिशन लिहून घेऊया. इफ एल इज इक्वल टू 17 दॅट मीन्स लेबर हे 17 आहेत, तर एम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इज इट क्लिअर? सो आपण एमसाठी इक्वेशन तयार करून घेऊया. तर इथं जर हे इक्वेशन ऑब्झर्व केलं तर हे एमसाठी जर इक्वेशन तयार करायचं असेल तर एल आपल्याला काय करावं लागेल, इकडं शिफ्ट करावं लागेल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स एम इज इक्वल टू के एल. हे एमसाठीचं इक्वेशन तयार झालेलं आहे. सो एम इज इक्वल टू के एल. सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. केची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे आपण 250 आणि एलची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 17. इज इट क्लिअर? सो सिम्पली आता आपल्याला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 17 झिरोचा 0
त्यानंतर 17 5 85, 8 कॅरी होतील. त्यानंतर 17 2 34 आणि कॅरी झालेले 8, दॅट मीन्स 42. इज इट क्लिअर? हा रिम्युनरेशन दॅट मीन्स दिला जाणारा मनी आहे, हा रुपीजमध्ये असणार आहे. इज इट क्लिअर? सो राईट युनिट रुपीज. एमची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. सो वी कॅन राईट देअरफॉर रिम्युनरेशन हा किती निघालेला आहे? 4250 रुपीज. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल आन्सर. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.